मी आज तुम्हाला मुगाचा डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी 1 वाटी मूग घेतलेले, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी हे मूग डाळ घेतलेली आहे। आता हे सगळं स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं। बघा 3-4 पाण्याने मी हे मूग तांदूळ डाळ धुवून घेतलेले आहेत। आता हे रात्रभर किंवा मग सकाळ करायचं असलं तर रात्रभर, किंवा तुम्हाला लगेच करायचं असलं तर 3-4 तास भिजत घालत ठेवायचं। आता हे मी झाकून ठेवते। हे सगळं मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे। त्याच्यासाठी मी 2 मिरच्या आणि आलं आणि मीठ मी ह्याच्यात वाटतानाच घालणार आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। बारीक वाटून घेतलेले। आता आपण डोसे करायला सुरुवात करूया। एक थोडा वेळ 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। चटणी करून घेऊया आपण। त्यासाठी आलं घालायचं, प्रमाणे थोडंभर साखर घालायची। ही चटणी तयार आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही वरून फोडणी देऊ शकता। बिना फोडणीची सुद्धा ही चटणी छान लागते। आता आपण डोसा करायला सुरुवात करूया। तवा जास्त गरम करायचा नाही आहे, मीडियमवर गरम करायचा तवा। जास्त गरम झाला तर पाणी मारायचं, त्याचं पाणी मारून घ्यायचं, म्हणजे मग तव्याला चिटकत नाही डोसा। आता हे आपण पीठ बनवले, ते डोसा तव्यावर घालूया। आपल्याला किती मोठा डोसा करायचे, छोटा करायचा असला तर 1च चमचा घाला, मोठा करायचा असला तर 2 चमचे किंवा 1.5 चमचा घालायचा आणि हळूहळू असं गोल 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 फिरवायचं। किती पातळ होतंय तेवढा करून घ्यायचा आणि हे सगळं पाणी सुकून गेल्यानंतर आपण तेल घालायचं। सहज निघतोय। हलक्या हाताने भाजून घ्यायचा। तुम्हाला जर दोन्ही साईडनी, या साईडनी पण भाजायचं असला तर तुम्ही असं पलटी करू शकता। तेव्हा किती कलर मस्त आलेला आहे। डोसा तयार आहे। हा दुसराही डोसा मी केलेला आहे। त्याच्यावर आपण हे पनीर घालायचं। पनीर, गाजर, कांदा, आणखीन हाय प्रोटीन पनीरमध्ये प्रोटीन भरपूर असतं।